स्वातंत्र्याच्या 75 नंतर गावात लालपरीचे दर्शन, लासुरा गावकऱ्याच्या व विद्यार्थी आंदोलनाला यश। लासुरा गावाला बस मिळाली। शेगाव तालुक्यातील लासुरा या गावामधून अंदाजे 100 ते 150 विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी खामगाव जातात। सर्व विद्यार्थी लासुरा फाट्यावर 2 किलोमीटर पायी प्रवास करत तिथे जाऊन सुद्धा 2-2 तास बस येत नव्हती। विद्यार्थी घरी परत येत असत। विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते। ही समस्या पूर्ण गावात पसरली। गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सांगितले। विद्यार्थ्यांनी एक दिवस रस्ता रोको सुद्धा केला होता व एक दिवस डेपो मध्ये आंदोलन सुद्धा केले होते। या आंदोलनाला यश मिळाले। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, अमोल अंधारे, विश्वास पाटील, अनिल वाकोडे गावकऱ्यांच्या सर्वांच्या सहकार्याने लासुरा गाव मध्ये एसटी बस आली। गावामध्ये एसटी आली। सर्वप्रथम शिका संघटित व्हा, संघर्ष करा असे म्हणत सर्वप्रथम सुनील बाबूराव पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। एसटी बसचे पूजन करून चालक वाहक यांचा सत्कार करण्यात आला। एसटी गावात आल्यानंतर विद्यार्थी व गावकरी सुद्धा उत्साहित होते। सर्व गावकरी चौकात जमलेले होते। आनंद हा गगनात गेलेला होता। खुशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती। गावकरी व विद्यार्थी यांनी सर्व प्रतिनिधींचे, संघटनाचे, पक्षप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आगार खामगाव यांचे आभार मानले। गौतम इंगळे, IB सेकक न्यूज, तालुका प्रतिनिधी शेगाव। नमस्कार, मी सुनील पाटील गवंजाळ, विश्व हिंदू परिषद शेगाव प्रांत अध्यक्ष। आमच्या गावाचे स्वप्न आज पूर्ण झाले, कारण की बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांनी संघर्ष केला। त्यामध्ये बसचा खूप प्रॉब्लेम होता। आमच्या इथून समजा 100 ते 125 मुलं मुली आहेत। तर त्यांच्या संघर्षातून आम्ही बुलढाण्यापर्यंत साहेबापर्यंत गेलो। आम्ही बसची सेवा सुरू केली। त्याबद्दल सर्व आम्ही एसटीचे स्वागत केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजन करून एसटीचे आज आम्ही स्वागत केले व बस सुरू केली।